रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. मी रत्नागिरीची कन्या निकिता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर तुम्हा सर्वांना पहिल्या श्रावण सोमवारच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला सदैव सुख आणि समाधानामध्ये ठेवू. तर आज नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे आमच्या गावातील सांब मंदिर येथे पुढील 7 दिवसांसाठी अखंड हरिनाम सप्ताहसुद्धा आज बसणार आहे. तर देवळामध्ये जाऊन गावामध्ये कशा पद्धतीने हा हरिनाम सप्ताह साजरा केला जातो, कशा पद्धतीने त्याची सुरुवात होते, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता जाऊया मंदिरामध्ये नामसप्ताह सोहळा पाहण्यासाठी. बरोबर आहे. अखंड नामसप्ताह सुरू होत असताना ही जी धुनी प्रज्वलित होईल ती पुढील 7 दिवस चिरंतर ही अशाच पद्धतीने ही धुनी अशीच प्रज्वलित राहील.
सप्ताह सुरू झाला की विणा खांद्यावर विराजित होतो. सलग 7 दिवस 24 तास हा पवित्र विणा निरंतर खांद्यावरच राहतो. तो जमिनीला टेकू द्यायचा नाही, हा गावाचा एक अलिखित पण तितकाच पवित्र नियम. या निष्ठेसाठी मग सज्ज होते अख्खी वाडी. रात्र असो वा दिवस, प्रत्येक वाडीचा आलटून पालटून पहारा असतो. पहारा कसला तर भक्तीचा. निरंतर चालणारे अभंग, कानाला तृप्त करणारे भजन आणि जोडीला हरिनामाचा अखंड पहारा. 7 दिवस 7 रात्री गाव विसरतं स्वतःला आणि तल्लीन होतं सांब महाराजांच्या चरणी. असा हा अखंड हरिनाम सप्ताह परंपरा जपण्याचा, निष्ठा पाळण्याचा आणि भक्तीत लीन होण्याचा. तर अशा प्रकारे श्रीदेव सांब मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झालेली आहे. तर घरची नागपंचमी आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.